ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होतीये आणि त्याआधी आज संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या वतीने चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता आहे, तर संध्याकाळी 5:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता महायुती सरकारची पत्रकार परिषद होईल। तर यंदाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन विशेष का आहे हे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 35 वर्षांनंतर प्रथमच अजित पवार नसलेलं हे अधिवेशन असेल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं हे पहिलं अधिवेशन असेल। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसलेलं हे पहिलं अधिवेशन असेल। 6 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाईल। कर्जाचा बोजा हा जवळपास 9.5 लाख कोटींवर जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। अभ्यागतांना पास देणं आता बंद करण्यात आलंय, त्यामुळे गर्दी कमी दिसेल। विधिमंडळामध्ये हा नवा नियम लागू झाल्यामुळे आता नेहमीपेक्षा काहीशी कमी गर्दी विधिमंडळ परिसरात पाहायला मिळेल। अधिवेशनादरम्यान राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक पार पडेल। तर यंदाचं राज्यातलं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक अर्थांनी महत्त्वाचं असणार आहे। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाली आहेत। विरोधी बाकांवरील सर्वात मोठ्या पक्षाच्या सदस्यांची संख्या हे एकूण विधानसभा सदस्य संख्येच्या 10% इतकी नसल्याचं कारण देत विधानसभा अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय। मात्र यामुळे अधिवेशन कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे दोन्ही सभागृहाला नक्की विरोधी पक्षनेता कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। विरोधी पक्षनेत्याविना यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना महायुती आणि मविया नेत्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूयात। येणाऱ्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता असणार नाही। घटनेने दिलेले नियम आहेत त्यानुसार 10%चं संख्याबळ हे कोणत्याच पक्षाकडे नाही, म्हणून विरोधी पक्षनेता नेमता येत नाही। नियम बाह्य जर करायचं जर ठरलं तर त्याचा अधिकार फक्त विधानसभा अध्यक्षाला किंवा सभापतींना, म्हणून ते काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। विरोधी पक्षनेता असावं की नाही माहित नाही, पण विरोधी पक्ष असावा जो आता अगदीच दुर्बिणीतून शोधावा इतका छोटा आहे। आणि सत्ताधारी तेव्हाच नीट वागतात ज्यावेळेला विरोधी पक्ष हा लोकांचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडतो। फडणवीसाचं सरकार असो की नरेंद्र मोदीचं सरकार असो, या सरकारने संविधानाला मान्यच केलेलं नाही। विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका एक महत्वाची असतं, पण काही सांगायचं संख्याबळाची कारणं सांगून त्या पद्धतीनं दिशाभूल करण्याचं काम ते करतात। तर ज्यावेळेस 2 सदस्य भाजपचे होते त्यावेळेसही काँग्रेसने भाजपचा विरोधी पक्ष नेता दिला होता। पण मला असं वाटतं की बीजेपीला संविधानच मान्य नाही आणि म्हणून अशा मूर्ख व्यवस्थेच्या बद्दल चर्चा करणं मला वाटतं की योग्य नाही।